करायचं असते. आता जर लाईट गेली का अख्खं गाव येऊन बसतंय बघा. आता घरातल्या टीव्ही चालू आहेत म्हणून सगळेजण त्या टीव्हीत बसलेले, त्या न्यूजवर एकमेकाला ते शिव्या देत राहतात, त्या सिरियलमध्ये बाया एकमेकाला भांडत राहतात आणि त्याचा अंतच नाही हो. एक सिरियल किती दिवस चालावं? रामायण कमी झालं, आता भागवत कमी झालं, सिरियल त्याच्या पुढे चालली है ना. आणि तेवढं पाहतात लोक. असं म्हणतात की ही जे तार असते ना ज्याच्यामध्ये करंट राहते, त्याला चुकून जरी हात लागला तर शॉक बसते. ते म्हणते का चुकून लागल्यावर शॉक बसत नाही, असं काय असतं? चुकून जरी हात लागला वायराला उघड्या तर करंट बसतंय. तसं देवाचं नाव चुकून घेतलं, देवाचं नाव बोला जरा, देवाचं नाव चुकून घेतलं तरी पुण्य मिळतं. आणि तुम्ही जर असं आनंदाने उत्साहाने महत्वाचा वेळ देऊन घ्याल तर मग काय होईल मला कल्पना करा. सत्संग मध्ये बसायचं भाग्य त्याच लोकांना भेटतं ज्यांच्या काहीतरी आधी घरामध्ये काहीतरी पुण्य कोणीतरी कमवून दिले. ह्या वातावरणात बसायला भेटणं म्हणजे काय? भाग्याचं लक्षण आहे. मग इथं तुम्ही आलाच आहे तर मग भजन म्हणून त्याचा आनंद घ्या. कोण काय करायलंय हे पाहणारा वकील बनू नका. काही लोक बिना डिग्रीचेच वकील बनतात, काही लोक दुसरं काम धाम सोडून चौकात बसून राहतात. असं काम कुठं चाललाय, का चाललाय, तुला करायचं काय? हे बाबा काही करणार नाही, पण कोणाचं काय चालू आहे त्याचे सगळे डिटेल नोंद करू. तर इथं तरी कृपया सत्संगाचा आनंद घ्या. आणि एकदा आपल्या सगळ्या गावकऱ्यांसाठी एकदा सगळे इतक्या महत्वाचा वेळ देऊन इथं आले, एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. एक भजन करू आपण, एक भजन करू आणि मग थोडा परिचय करून देतो बऱ्याच लोकांना नसत. मी शरद डोलारकर, आपल्या मराठवाड्यातलाच आहे, जालना जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे. दिनेश भैया चव्हाण यवतमाळ विदर्भामध्ये, सागर भैया आहेर देवळा नाशिकचे, त्याच्यानंतर गोपाल भैया काळे हे सुद्धा विदर्भातले यवतमाळ. त्यानंतर आमचे गोरे सर आपल्या औरंगाबादचेच आहेत पण कर्मभूमी खुलताबाद मित्र आहे. त्यानंतर आमचे लोखंडे काका जिल्हा अहमदनगर तिथून आले. बाकीचे सगळे तुमच्या परिचयाचे आहेत. तर एक भजन करू त्यानंतर मग पुन्हा बरं वाटतं ना सत्संगात. काही लोकांना लय आनंदाने भजन म्हणलं का दुःख होतं एकदम. एवढं आनंदाने भजन म्हणायची सवय नसते ना, रडतात काही लोक.